चर्चा की शुरुआत करते हैं। उसके लिए मैं हमारे चर्चा के होस्ट एडवोकेट आशीष सोनावने जी को बुलाऊंगी। आशीष सोनावने जी हैज़ spent 14 years in IT industry before starting his legal practice as the founding member of Nyaya Niti, an interdisciplinary full service law firm. He operates from Pune, Mumbai, and Chhatrapati Sambhajinagar. He specializes in cyber technology and IPR laws along with general civil and criminal law practice. He also has proficiency in human rights and constitution law. आशीष जी हमारे IHRC के मेंटोर एडवोकेट हैं। मैं आशीष जी को रिक्वेस्ट करूंगी कि वो अब आएँ और पैनल को चर्चा की ओर ले जाएं। नमस्कार। सर्वप्रथम कार्यक्रमाच्या नियोजित वेळेला सुरू नाही झालो, आपण कार्यक्रम सुरू नाही केला त्याबद्दल आयोजकांतर्फे क्षमस्व। आणि एक परिचय आपल्यामध्ये राहून गेला होता, तो म्हणजे आपल्यात सिनियर ॲडव्होकेट SK जैन सर आहेत। खरं तर सरांच्या परिचयाची गरजच नाही म्हणून तो सांगायचं राहिला असेल, त्यामुळे सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होते। परिचय सांगताना आपल्याकडे आपल्यासोबत असलेले आंबेकर जी आहेत, आंबेकरजींचा परिचय चुकून हायकोर्ट जज असा करून देण्यात आला, पण सर डिस्ट्रिक्ट जज म्हणून निवृत्त झालेले आहेत आणि ही इज अ डिस्टिंग्विश मेंबर ऑफ द लिगल फ्रेटर्निटी। त्यामुळे सॉरी सर त्याबद्दल, आणि सरांचं पुन्हा एकदा स्वागत। मित्र हो, खरं तर आजचा जो कार्यक्रम आहे एका महत्त्वाच्या विषयावरती आपण चर्चेसाठी इथे उपस्थित झालेलो आहोत। असं म्हणतात, धर्मो रक्षती रक्षतः, धर्मो हंती हतः, तस्मात् धर्मो न हंतव्य, मानो धर्मो हतो विध। एका अर्थाने आपण म्हणतोय की धर्म जो आहे तो धर्म म्हणजे काय तर कायदा। आणि आज आपण ज्या कायद्यांवरती चर्चा करण्यासाठी म्हणून आलेलो आहोत ती कायदे आहेत क्रिमिनल जस्टिस सिस्टीम पूर्ण अर्थानं बदलून टाकणारे। क्रिमिनल कायद्यांचं ओव्हरहॉलिंग आपण असं म्हणतो, ते एका अर्थानं भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर 75व्या वर्षात का होईना ते झालं, त्याच्यासाठी म्हणून आपण स्वतःबद्दल एक टाळ्या घेतल्या पाहिजे, एकंदरीत ॲज अ नेशन, ॲज अ कंट्री। काय काय बदल झालेत या कायद्यांमध्ये जेव्हा आपण क्रिमिनल लॉजचा विचार करतो तेव्हा क्रिमिनल प्रोसिजर कोड म्हणजे जो प्रोसिजरल लॉ आहे तो आता बदललेला आहे आणि त्याला आपण म्हणतोय भारतीय न्याय सुरक्षा संहिता BNSS या नावानं तो ओळखला जाणार आहे। इंडियन पिनल कोड, भारतीय दंड संहिता। या ठिकाणी दंड हा महत्त्वाचा पार्ट आहे। दंड म्हणजे कोणाला तरी शिक्षा करणे, पेनल्टी करणे, पनिशमेंट देणे, त्याला आपण म्हणणार आहोत आता भारतीय न्याय संहिता। आणि इव्हिडन्स ॲक्ट हा जो आहे तो आता भारतीय साक्ष संहिता या नावानं ओळखला जाणार आहे। मित्रांनो, तसं बघायला गेलं तर शेक्सपियर म्हणून गेलाय नावात काय, पण एका अर्थाने इथे नावातच सर्व काही आहे। कारण जे कॉलोनियल लॉज ज्यांच्याद्वारे सगळी क्रिमिनल जस्टिस सिस्टीम आत्तापर्यंत ही अंमलात आणली जात होती, हिचं मुळात उद्दिष्ट काय होतं तर इंग्रजी राजसत्ता टिकवणे। त्याचं उद्दिष्ट असं होतं का की नाही भारतातल्या सगळ्या लोकांना चांगल्या प्रकारचा कायदा आणि जो निपक्षपाती असेल अशा प्रकारचा कायदा असावा, असं त्याचं उद्दिष्ट नव्हतं। त्याचं उद्दिष्ट असं होतं की आ चंद्र सूर्य तारो, आपण म्हणतो स्वातंत्र्य नांदो भारताचे, परंतु नाही, त्याचं उद्दिष्ट असं होतं की जे इंग्रजांची राजवट आहे, जे राणीची राजवट आहे, तिच्यावरती कधी सूर्यास्तच होत नाही, अशा प्रकारची सिस्टीम त्या कायद्यांद्वारे आली। आपण पुणे कोर्टामध्ये प्रॅक्टिस करणारे बरेच वकील मंडळी इथे उपस्थित आहेत। या पुण्याला देखील इतिहास आहे सर। इथल्या पुण्याच्या कोर्टामध्ये SK सर आहेत। ज्या क्रिमिनल ट्रायल्स गाजल्या आहेत त्या क्रिमिनल ट्रायल्सपैकी चाफेकर बंधूंची ट्रायल याच कोर्टातली। लोकमान्य टिळकांना ज्या शिक्षा झाल्या, 6 वर्ष लोकमान्य टिळक जे मंडालेला गेले, त्या झालेल्या ट्रायल्स इथल्याच। फडक्यांची ट्रायल इथलीच। म्हणजे या कोर्टाच्या इतिहासामध्ये या क्रिमिनल ट्रायल्सचा एक फार मोठा इतिहास आहे। आणि या सगळ्या ट्रायल्सच्या नावाखाली सेडेशन म्हणून जे राष्ट्रभक्त होते त्या राष्ट्रभक्तांना तुरुंगात डांबण्याचा सगळा प्रयत्न झाला। त्यामुळे या सगळ्या कायद्याकडे आपण बघताना असं बघतो की 302 जो आहे म्हणजे मानव हत्या हे जे सगळं सेक्शन आहे ते 302ला नेऊन टाकलेलं होतं, पण त्याच्या आधी नाही आम्हाला क्रांतिकारकांना पकडायचं आहे म्हणून सेडेशनचं सेक्शन आधी आहे। त्याच्यानंतर सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारे 140-43 दंगा करणारे सेक्शन्स आधी आहेत आणि मग 302 आहे। महिलांच्या विरोधात होणारे अत्याचारांचे सेक्शन देखील नंतर आहेत।
त्यामुळे इथे जेव्हा हे नावं बदलत आहेत, जेव्हा ही सगळी प्रायोरिटी आपण बदलतोय, म्हणून आपलं काय होतं एका अर्थानं, तर आपण डिस्कोर्स बदलतोय, पूर्ण मानसिकता बदलतो या कायद्यांच्या दृष्टिकोनातनं. त्यामुळे जो सगळा अप्रोच आहे तो हिस्टॉरिकल कॉन्टेक्स्टमध्ये देखील फार वेगळा आहे. त्याच्यानंतर हा जो कायदा आहे हा एका अर्थानं व्हिक्टीम सेंट्रिक झालेला आहे या याच्यात येताना, की त्यांना काय वाटतं. म्हणजे बऱ्याच वेळेला आपण असं बघतो की आपण प्रश्नोत्तरात पण ते घेणार आहोत, की जे व्हिक्टीम आहेत त्या व्हिक्टीमला बऱ्याच वेळेला माहितीच कळत नाही की माझ्या गुन्ह्याचा मी दाखल केला आहे तो झाला आहे काय, तो पुढे काय घडलं आहे त्याच्यामध्ये. काही वेळेला आता CP साहेब आहेत, पण त्यांच्यासमोर धाडस करून असं म्हणतो की बऱ्याच वेळेला सामान्य माणसांना गुन्हा नोंदवताच येत नाही. पोलीस स्टेशनमध्ये गेलं की गुन्हाच नोंदवून घेत नाहीत किंवा गुन्हा नोंदवण्यासाठी प्रयत्न फार करावे लागतात. तर आता काय बदल झाले आहेत ते बदल CP साहेब पण त्यांच्या भाषणातनं सांगतील. त्यानंतर दुसरा एक बदल जे आम्ही म्हणतो की पुणे हे शहर एका अर्थानं IT क्षेत्रातलं शहर आहे, टेक्नॉलॉजीचं शहर आहे, तंत्रज्ञानाचं शहर आहे आणि कायद्यांमध्ये देखील आत्ता टेक्नॉलॉजी हा फार मोठा रोल प्ले करते. इव्हिडन्स अगदी मॅट्रिमोनियल केसेसपासून ते मर्डर केसपर्यंत मोबाईल हा सगळा सूत्रधार आहे आणि त्याच्यामुळे होणारे डिजिटल इव्हिडन्सेस हा मोठा एलिमेंट आहे. त्याच्यातही बदल घडत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला नेहमीच लक्षात असणारा डायलॉग आहे सनी देओलचा. काय डायलॉग आहे? तारीख पे तारीख. त्याच्यामुळे जज साहेब पण बसलेले आहेत. अपेक्षा अशी आहे की या ठिकाणी स्पीडी ट्रायल्स व्हाव्यात आणि जो जस्टिस आहे तो लवकर व्हावा, अशा प्रकारचा हा मुद्दा आहे. आणि म्हणून जसं मी म्हणालो की या पॅनलचं वैशिष्ट्य असं आहे, इथे असलेले आपल्यामध्ये अनेक प्रकारचे सगळे इंटेलेक्च्युअल्स बसलेले आहेत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून देखील हा कार्यक्रम रेकॉर्ड होऊन अनेक लोकांपर्यंत जाणार आहे. त्यामुळे आत्ता आपण असं म्हणतो ना, एखाद्या कार्यक्रमाला ॲड्रेस करताना तो लोकल जेवढाच असतो तेवढा तो ग्लोबल असतो. तर या सगळ्या विषयांवरती एक युनिक पर्स्पेक्टिव्ह जे येणार आहे या पॅनलमधनं, ते म्हणजे एका बाजूला कमिशनर साहेब इन्व्हेस्टिगेशनचा भाग मांडणार आहेत. आपल्याकडे राजपूत सर आहेत. राजपूत सरांकडनं जो भाग येणार आहे तो सरकारी वकिलांच्या अँगलनी येणार आहे की प्रॉसिक्युशन काय करतं. म्हणजे आपण बऱ्याच प्रमाणात वेबसिरीज बघतो, अमेरिकेतले डिस्ट्रिक्ट अटॉर्नी एकदम काय त्यांची टशन असते आणि काय स्टाईल असते. तर खऱ्या अर्थानं जे आहेत हे आपले डिस्ट्रिक्ट अटॉर्नी आणि त्याच ऊर्जेने ते काम करतायत आणि 100च्या वर शिक्षा जन्मठेपीच्या मिळवणं ही खरंच एक मोठी गोष्ट आहे. त्याच्यासाठी एकदा त्यांना जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तर ते तो भाग मांडणार आहेत. आणि आंबेकर साहेब आहेत. आंबेकर साहेब हे एका अर्थानं ज्युडिशरी या सगळ्या गोष्टीने कशी इम्पॅक्ट होत आहे ते बघणार आहे. आणि सुरुवातीला आपण एक 10 ते 12 मिनिटांचं प्रत्येक वक्त्यांचं ओपनिंग होईल आणि त्या ओपनिंगनंतर आपण काही प्रश्नोत्तरं घेणार आहोत. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आपले देखील काही प्रश्न असल्यास ते आपण काढून ठेवावे. कार्यक्रमाच्या शेवटी जे आपण प्रश्नोत्तराचं सत्र घेणार आहे त्यावेळी हे सगळे प्रश्नोत्तर आपण घेणार आहोत. मी फक्त आणखीन 2 काही उल्लेख करतो. आपल्यामध्ये ॲडव्होकेट विद्याधर कुलकर्णी जी उपस्थित आहेत. त्याचबरोबरीने आपल्याकडे जे आहेत संजीवजी खडके, हे कॉपरेटिव्ह क्षेत्रात मोठं काम करणारे आणि आता अपेक्स बँकेचे लिक्विडेटर म्हणून आहेत, ते देखील उपस्थित आहेत. आपल्यासोबत नवीन नायडूजी उपस्थित आहेत. नवीन नायडूजी हे एका मोठ्या मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संचालक होते आणि आता स्वतःची एक कंपनी ते चालवतात. त्याचबरोबरीने मी आणखी नावं घेतो एक एक त्यातली आल्यानंतर, पण मी आत्ता इन्व्हाइट करतो. शिवशंकरजी खिचडे आपल्यामध्ये आहेत. शिवशंकरजींचा